दिवाळी 2 दिवसावर आली आणि आम्हाला सामान शिफ्टिंग करायला लागले. माझे मिस्टर बोलले की हॉल खूप घाण झालेला आहे, तर त्याला आपण कलर काम करूया. कारण माझ्या छोट्या मुलींनी खूप भिंतीवरती लिहिलेलं होतं आणि ते परत चांगलं दिसत नव्हतं, तर त्याच्यासाठी आम्ही कलर काम करून घेतला. भले आम्ही रेंटने राहत असेल, पण घर हे घर असतं आणि त्याच्यामुळं मग आम्ही कलर काम करून घेतलं. मी पण त्यांना थोडीशी मदत केली आणि एका भिंतीला आम्ही वॉलपेपर लावलेला, जो मी ऑनलाईन ऑलरेडी मागवून ठेवलेला. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी बेसन भाजायला घेतलेलं मी आणि म्हटलं बेसनचे लाडू करू. सकाळी उठून वसुबारस, तर वसुबारसची छान अशी रेडीमेड आपण जी रांगोळी बनवली होती ती, आणि साईडला मी त्याच्या असं डिझाईन काढले. कशी वाटली रांगोळी ते पण सांगा तुम्ही मला नक्की. आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारसने सुरुवात झालेली आहे छान. आणि सकाळी उठून मी करंजा, शंकरपाळी आणि बेसनचे लाडू जे रात्री करून ठेवलेलं ते वळून घेतले. छान अशी वसुबारसची पूजा केली. वसुबारसची पूजा कशी करतात माहिती नाही, पण मला जसं जमतं आहे तशी मी केलेली आहे. आणि माझ्याकडं फोटो होता, त्याच्यावरच गाईचा फोटो होता, तर मी त्यालाच पूजलेला आहे. आणि छान अशी पूजा झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवला. तुमच्याकडं वसुबारसची पूजा कशी करतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.